मंडळी राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी आज शिवजयंतीच्या फेटा रॅलीला चालले आणि मी असा लुक केला आहे आणि खूप मोठी रत्नी भेटली मला नथ. ती मी घातली आहे. खरं खूप त्रास झाला घालायला, पण घातली मी. आणि आता मी निघाले, 10 वाजलेत आणि चला तिथे भेटू आपण. आम्ही अशी घरची आमची शिवजयंती रोजच्याप्रमाणे आम्ही सकाळीच पूजा वगैरे केली, रात्री 12 वाजता हार घातला आहे, सगळं झालं आहे. चला तर मी आटपून निघाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. चला तर उशीर होते, आपण निघतोय. तिकडे सगळ्या मैत्रिणी 9 वाजल्यापासून सगळ्या जमा झालेत, मुलं गेलेत पुढं, मी आता निघाले. शिवाजी महाराजांची उत्सव मूर्तीची भव्य मिरवणूक शिवतीर्थावरून निघणार आहे. महिलांना विनंती आहे, आपण हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी सज्ज झालेला आहोत. सर्वांना विनंती आहे, आपण खाली बसून घ्यावं. सर्वांना विनंती आहे.
महाराष्ट्राच्या मातीमध्ये कारण आगतम स्वागतम सुस्वागतम. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा 50 वर्ष अभिमानाची साजरी करत असताना आम्हा सर्वांना खूप आनंद होतोय आणि म्हणून त्या निमित्तानं जमलेल्या आपण सर्व शिवभक्त मावळ्यांना शिवजयंतीच्या शिवमयी शुभेच्छा देत आपण आजच्या या शेवटच्या पुष्पाची म्हणजे महिला भगवा मी अभिनंदन करते की त्यांनी एवढा सुंदर सोहळा आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की या मंगळवेढ्यामध्ये जे मी छोटे छोटे शिवाजी पाहिले ते इतके म्हणजे इतक्या गर्दी असून इतके धैर्याने सगळे छोटे छोटे शिवाजी इतके मस्त पाळण्यामध्ये बसलेले होते, छान तयार होऊन आले होते. त्यामुळे मला वाटतं इथे भरपूर जिजाऊ आऊसाहेब आहेत आणि त्या सगळ्या शिवाजी महाराजांना घडवणार आहेत. त्याच्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाहीये. त्यामुळे अत्यंत उत्साह, त्यांचे मनापासून आभार मानायला वाटतात की त्यांनी या सोहळ्याला मला साक्षीदार होण्यासाठी इथे बोलावलं. तुमच्या सगळ्यांची भेट झाली. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. चौघडे बाजू लागले, झांजांचा आवाज घुमायला लागला. तो दिवस आनंदाचा, तो दिवस सोन्याचा, तो दिवस अमृताचा, तो दिवस आमच्या राजांच्या जन्माचा. आणि यानंतर मंचावरती पाळणा होते. वैशाली कोळी मॅडम टाळण्याच्या अगोदर जिजाऊ वंदना होतीये. जिजाऊ माऊली गे तुला. अशा प्रकारे आज शिवजयंतीची सांगता झाली. आज शिवजन्माबरोबर आज संध्याकाळी अजून मिरवणूक आहे म्हणा, पण मिरवणुकीमध्ये शक्य तेवढ्या काही बायका जात नाहीत. मी घरी आले, म्हटलं आवरण्या अगोदर व्हिडिओचा एंड करावा. मी अशी सुंदरशी माझ्या ताईची नऊवारी साडी रेडीमेड घातली होती आणि त्यामुळे ना मला पटकन असं वावरायला आणि कमी वेळात सगळं आवरून झालं. भरपूर मी कसं दिसेल याचा नाही विचार केला, पण सगळं जे काही असेल ना ट्रेडिशनल दागिने घातले होते आणि गेले होते. फेटाही अगदी हौसेने जो हवा तो घातला, कारण मला असं वेगळा घालायचा होता. आणि समाधान दादानी खूप छान पण बांधला तो. खूप छान वाटलं. सगळे बरेच जण सगळे भेटले, मैत्रिणी भेटल्या. टीचर्समध्ये तर माझ्या खूप फ्रेंड आहेत, म्हणजे जे इंग्लिश स्कूलच्या टीचर आहेत त्या माझ्या सगळ्या फ्रेंड भेटल्या. शिवाय सगळी ओळखीची माझी जी गावातली मंडळी आहेत ती भेटली. खूप छान वाटलं. एक छोटंसं गेट टुगेदरच होतं आज. आणि शिवाय प्रतीक्षा लोणकर मॅडम आल्या होत्या. इतक्या सुंदर दिसतात त्या, खरंच खूप छान दिसतात. आणि अगदी त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. फोटो काढायचा होतं पण माझा फोन राहिला खाली. बरेच फोटो काढलेत, पण माहीत नाही आता कोणाच्या मोबाईलमध्ये आहेत, कुठले फोटोग्राफर आहेत. एक ओळखीचे फोटोग्राफर देतो म्हटले, बघूयात. इतका उत्साह होता ना, काल रात्री आम्हाला झोपायलाच 2:30 वाजले. उठून 6 वाजता सगळं आवरायला घेतलं. मुलांचं आवरून, घरातलं आवरून निघून तिथे 10 वाजले. मला मुलांना 9 वाजता पुढे पाठवलं. माझी मिस्टरांनाच ड्युटी होती त्यामुळे ते नाही देऊ शकले, पण काल ते होते आमच्याबरोबर. शिवाय आज म्हटले ते मुलांना मी मिरवणुकीमध्ये घेऊन जातो. मी काय आता मिरवणुकीमध्ये नाही जाणार, खूप थकली आहे मी. आता आज छानपैकी 1-2 तास आराम करून सगळं आवरायला घेणार आहे. शिवाय मुहूर्तावरती पतसंस्थेचं उद्घाटन होतं, तिकडेही गेलो. तिकडे जाऊन एक अर्धा 1 तास जाऊन तिकडे घालवला. आणि आत्ता जस्ट घरी आले. आता वाजलेत 3:30 वाजले मला यायला. मी 9:30ला घर सोडलं होतं आणि आता मी खूप थकली आहे. पण म्हटलं आजचा व्हिडिओ हा थांबूयात. आणि माझी ताईची साडी जी मी घातली होती नऊवारी, ती कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये.